महत्वाचो निर्णय. इट इज अ परमिशन टू रिपेर द एक्झिस्टिंग सिंगल ड्वेलिंग युनिट ऑर स्ट्रक्चर. घर रिपेर करपा खातीर पंचायती कडेन जी NOC मागली वता ती सुटसुटीत करून 3 दिसाच्या भितर पंचायत सेक्रेटरीन इश्यू करपाक जाय. त्या खातीर रिपेर ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, ओके, सिंगल ड्वेलिंग युनिट किंवा स्ट्रक्चर जे आसा पळय न्ही, विलेज पंचायत सेक्रेटरी हो दिवपा खातीर रिस्पॉन्सिबल आसतलो. हातूंतले मिनिमम टू मिनिमम 5 वर्सां पयलीं घराचो हाऊस टॅक्स पे केल्लो आसपाक जाय. ओके. दुसरें, तेंच्यांनी स्वता स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट हाणें ताजो रिपोर्ट सबमीट केल्लो आसपाक जाय. म्हणजे स्टेबिलिटी रिपोर्ट. ओके. स्ट्रक्चरल स्टेबिलिटी रिपोर्ट. ओके, हो तेणी दिल्लो आसपाक जाय. एस्टिमेटेड कॉस्ट आनी रिपेर हो तेजो. ओके. आनी विदीन 3 days हो जो आहा पळय न्ही सेक्रेटरी दितलो. बऱ्याचशा गोंयकारांक आपलें जुनें घर रिपेर करपा खातीर डिफिकल्टी येताली. तेज्यो फायली BDO कडेन वयताल्यो, डायरेक्टरा कडेन वयताल्यो. तो सगळो विशय म्हज्या तकलेंत येयल्या उपरांत एकदम सुटसुटीत केला. तेणी डायरेक्टली एप्लाय करपाचें. तेणी फक्त ताका आपली हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाची, ती जुनी आसतली, जाय जाल्यार आपलो 114 लावपाचो आनी आपल्या घराचो जुनो फोटोग्राफ्स लावपाचो. अलॉंग वीथ दॅट तेणे आपल्या घराचो नवीन प्लॅन लावपाचो. इंजिनियरा कडल्यान किंवा आर्किटेक्चरा कडल्यान स्ट्रक्चरल स्टेबिलिटी रिपोर्ट विथ एस्टिमेट लावपाचो, पंचायतीन सबमीट करपाचो. विदीन 3 days तेणी ताका इट इज नो ऑब्जेक्शन फॉर द हाऊस रिपेर. इन शॉर्ट, इट इज अ परमिशन फॉर द हाऊस रिपेर हे तेणी ताका दिवपाचें. जर तेणी सिंगल पॉयंट सेक्रेटरीच दितलो एकटोच आनी खंयच वयचें ना. इंजिनियर तेजी चॅक, कारण आपलें घर आपूण बांदता, तो तेजें घर तो बांदता, ते आनी खंयसरूच वयचें ना. स्ट्रक्चरल स्टेबिलिटी गरज ना. मिटिंगेचेर सुद्दां एप्रुवलाची गरज, कारण तेजें घर तो बांदता, आसा त्या घराचेर, आसा त्या प्लिंथाचेर. मिटिंगेक सुद्दां घालपाची गरज ना. पंचायत बॉडीच्या मिटिंगेची सुद्दां गरज ना. हो आमी सर्क्युलर काडला आनी तेंचो एक्झिस्टिंग रूल आसता तितून अमेंडमेंट करतले. ती सर्क्युलर जे आसा आज सगळ्या पंचायतींनी वतले. जेचें एक्झिस्टिंग घर आसा तेणी डायरेक्ट बांदूं येता. प्लिंथाच्या भायर येतना तो इररिस्पेक्टीव ऑफ द लँड, ताजें घर आसा 5 वर्सां पयलींचें आसा, ताका कसल्याच NOCची सुद्दां गरज ना. देन वील सी, तो मागीरचो विशय. पण जाला कितें, जो कोण एक्झिस्टिंग घर आसलेले गांवांत, जे तेजें ओल्ड घर आहा आनी ताका रिपेर करपाक तें मेळना, हें योग्य न्ही. कारण तें घर मोडून पडटा. कारण जुनें 35-40 वर्सां पयलींचें घर आसता आनी ताका ते शेवटी हाऊस रिपेर सर्टिफिकेट मेळना म्हणून तो बांदूं शकना. म्हणून ते करचें, म्हणून हे सुटसुटीत केला. 3 दिसां भितर जर पंचायत सेक्रेटरी दिना, इट इज डीम फिट, इट इज एज गूड एज ताका ते परमिशन मेळ्ळें. डीम क्लॉज घातला. ऑन दॅट बेसीस ओनली ताका डीम्ड ती सर्टिफिकेट मेळ्ळी. हांवें तुका परत सांगला, म्हणजे दीस इज ताजेर आमी येता. वी आर कमिंग अप विथ एक्झॅक्टली. हांवें तुका म्हटलं कितें पळय, खंयच्याय घराक कसलोच डॉक्युमेंट ना हो जावंक जायना. घर तो रिपेर करता आसतना ताचे कडेन डॉक्युमेंट आसपाक जाय आनी तो डॉक्युमेंट आसपा खातीर डायरेक्टली पंचायत इज गिवींग परमिशन फॉर हिम टू हाऊस रिपेर डायरेक्ट. ओके. दीस सर्क्युलर आज इश्यू करता. हाज्या म्युन्सिपालिटी काडटलो, तेंचो रुल्स अजून हे करूंक ना, तांचे रुल्स पळोवन हे करता. कारण दॅट इज अजूनय थोडो ताका TCP रिलेटेड आसा. हेज्या हाऊस रिपेरिंगाक पयलीं TCP रिलेटेड नाशिल्लो. घर तुजें 5 वर्सां जाल्यार एक्झिस्टिंग घर आसा, हाऊस टॅक्स तूं फारीक करता, हे जाल्यार तुका डायरेक्टली मेळटलें. तुजें आमी त्या वी आर नॉट गोईंग इन टू द लिगल वे. तें तेणी व्हेरीफाय करपाचें. कारण हांगासर डायरेक्ट ताका परमिशन, हांगासर कशें आसा, गांवांत असलेलें घर हे ते 4 जाणांच्या 114 नांव आसता, तेजी NOC मेळना. आनी खूब जाण आसता, म्हणजे एका वयता कळ्ळें 10 लोकांची नांवां आसता, तेंची NOC मेळना. तुका एक्झिस्टिंग घर, एक्झिस्टिंग प्लिंथ हेजेर हांव उलयतां. तूं त्या NOC बीन घालून आनी कॉम्प्लिकेशन करूं नाका. आमी करूंक ना. सुटसुटीत करून लोकांक दिवपाचें थारायलां.